आता तुमचं किती आउटलेट्स मध्ये हे प्रोडक्ट अवेलेबल आहे? सर 7000 प्लस आउटलेट्स मध्ये आपण प्रेझेंट हो. क्रंच आहे आणि ऑरेंज असे 3 फ्लेवर्स आहेत. मार्केटमध्ये तुम्हाला ह्याचं कॉम्पिटिटर नाही मिळणार. हो ऑब्विसली, म्हणजे आय एम सीइंग दिस फर्स्ट टाइम. म्हणजे दिस इज द इंटरनॅशनल पॅकेजिंग. तर जो उद्योजक असतो तो आधीच ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो की आपलं प्रोडक्ट, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग, त्याचे कम्प्लायन्सेस, त्याचं पॅकेजिंग आणि त्याचं इंटरनॅशनल मार्केटिंग हे पहिल्यापासूनच डोक्यात पाहिजे, तर माणूस त्या लाईनवर जाईल. अचानक गोष्टी होत नाहीत. तर हा एफर्ट याच्यातून दिसतो. दिस इज अ एक्सपोर्ट रेडी प्रोडक्ट. मित्रांनो नमस्ते अँड वेलकम टू मिलेट महोत्सव 2025. आपण इथे पुण्यामध्ये आहोत. गणेश कला क्रीडा मंच इथे सभागृहात आपण आलेलो आहोत. महाराष्ट्र शासनानं कृषी आणि पणन महामंडळानं इथे मिलेट महोत्सव ठेवलेला आहे. मिलेट म्हणजे काय, तर तृणधान्य म्हणतो आपण त्याला. आपल्याला माहिती आहेत की कडधान्य, भरड धान्य आणि विविध डाळी पण आपल्याकडे आहेत जे ऑर्गॅनिक आहेत आणि खूप चांगले आहेत हेल्थसाठी. तर तृणधान्यामध्ये आपल्याला काय माहिती आहे, ज्वारी, बाजरी, नाचणी हे जनरली सगळ्यांना माहिती असतं. पण आपल्याकडं खूप सारे आणखी तृणधान्य आहेत जे कदाचित आपल्याला माहीत नसतील. तर आता आपण एक्झिबिशनला जाऊया आणि बघूयात की काय काय इथे आहे आपल्याकडे, आणि यातलं आपल्याला शोधायचं की एक्सपोर्ट क्वालिटी, एक्सपोर्ट रिलेटेड कोणते प्रोडक्ट्स आहेत ते आपण बघूया. चला. माझं नाव राणी गरटकर. मी स्कायरूट्समध्ये सेल्स ऑफिसर म्हणून आहे. आणि स्कायरूट्स हा ब्रँड आपला पुण्यातलाच आहे आणि एक मराठी माणसाने हा ब्रँड केलेला आहे. अजय कंगराळकर म्हणून हे फाउंडर आहेत या कंपनीचे. आणि आपला जो ब्रँड आहे पुण्यापासूनच आपण सुरुवात केलेली आहे. आणि हा ब्रँड आत्ता पॅन इंडिया 5 कंट्रीमध्ये पण आहे. एक्सपोर्ट करतोय आपण. 5 कंट्रीमध्ये एक्सपोर्ट पण होतोय. आणि आपले जो सगळा बेस आहे तो ज्वारी, बाजरी, नाचणी ह्याच्यापासून आपण बाय प्रोडक्ट्स बनवले आहेत. जसं की आपण फ्लेक्समध्ये आहोत जे की रोस्टेडमध्ये आहेत, सनड्राईडमध्ये आहेत. सर हे रोस्टेडमध्ये फ्लेक्स आहेत. त्याच्यामध्ये 3 कॅटेगरीज आहेत, ज्वारी, बाजरी, नाचणी असे रोस्टेडमध्ये आहेत. परत प्लेनमध्ये पण आहेत सर फ्लेक्स. प्लेनमध्ये ज्वारीचे फ्लेक्स आहेत. हे सनड्राईड आहेत, प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत, शुगर फ्री, सॉल्ट फ्री आहेत. आणि नवीन कन्सेप्टमध्ये टी, आपल्याकडे सगळ्यामध्ये टी असतो पण आम्ही ह्या नवीन कन्सेप्ट आणले की मिलेट टी. मिलेट टी ह्याच्यामध्ये आपण मिलेटचे इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत ज्याच्यामुळे आपण ॲसिडिटी होत नाही आणि हेल्दी काहीतरी चहा आपल्याला मिळतो. फर्स्ट टाइम आय सॉ दिस मिलेट टी. म्हणजे आयुर्वेदिक, हर्बल सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडचं. म्हणजे मी जेव्हा दुबईला गेलो तर माझा एक मित्र आहे जो हॉटेलमध्ये आहे आणि तिथे इराणची टी खूप फेमस आहे. ही इज थिंकिंग अबाउट इम्पोर्टिंग दॅट इन इंडिया. आता हे मिलेट टी म्हणजे नवीनच आहे, तर हे कसं बनवलं, म्हणजे त्यामध्ये काय? सर ह्याच्यामध्ये आपण ज्वारी, बाजरी, नाचणी, बार्ली, ग्राउंडनट, कॅश्यूची पावडर आहे, क्लो आहे. हे जेव्हा आपण चहा करतो त्याच्यामुळे त्याचे सगळे जे मिक्स होऊन आपल्याला त्याचा सोर्स एक आपल्याला मिळतो. त्याच्यामध्ये हाय फायबर न्यूट्रिशन्स मिळतात. आणि ऑलरेडी ज्वारी आणि बाजरी जे मिलेट्स आहेत ते आपल्यासाठी हेल्दीच असतात. सो त्याच्यामध्ये एक नवीन कन्सेप्ट आणलेला आहे. व्हेरी इनोव्हेटिव्ह. या. आणि हे वेफर बिस्किट्स आहेत. जसं की मार्केटमध्ये तुम्हाला माहिती असेल की वेफर बिस्किटमध्ये सगळे जे ब्रँड्स आहेत ते मैद्याचे असतात. पण आपण हा नवीन कन्सेप्ट वेगळा आणलाय की ह्याच्यामध्ये आपण ज्वारी, बाजरीचा वापर करून आपण एक नवीन कन्सेप्ट तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये 4 फ्लेवर्स पण आहेत सर. एक हे आहे ऑरेंज, हां चॉकलेट असतो. व्हेरी नाईस. या. किती तुमचे प्रोडक्ट आहेत? भरपूर आहेत. 32 आहेत सर. 32 एसक्यूज आहेत. आणि सर हे नवीन आता आम्ही सिरियलवर लॉन्च केलेलं आहे. सिरियलवर ही नवीन कन्सेप्ट आहे. ह्याच्यामध्ये आपण ज्वारीचे, बाजरीचे पप्स, राईस क्रिस्पीज वापरले. त्याच्यामध्ये 3 फ्लेवर्स आहेत सर. चोको क्रंच आहे आणि ऑरेंज असे 3 फ्लेवर्स आहेत. मार्केटमध्ये तुम्हाला ह्याचं कॉम्पिटिटर नाही मिळणार. हो ऑब्विसली, म्हणजे आय एम सीइंग दिस फर्स्ट टाइम. म्हणजे खूप वेगळे आणि पॅकेजिंग बघताल तर वर्ल्ड क्लास आहे. आय वुड से की दिस इज वॉट इज द मार्केटिंग. सुद्धा बघताल त्याच्यामध्ये अरेबिकमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. इट मीन्स दिस इज द इंटरनॅशनल पॅकेजिंग. तर जो उद्योजक असतो तो आधीच ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो की आपलं प्रोडक्ट, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग, त्याचे कम्प्लायन्सेस, त्याचं पॅकेजिंग आणि त्याचं इंटरनॅशनल मार्केटिंग हे पहिल्यापासूनच डोक्यात पाहिजे, तर माणूस त्या लाईनवर जाईल. अचानक गोष्टी होत नाहीत. तर हा एफर्ट याच्यातून दिसतो. दिस इज अ एक्सपोर्ट रेडी प्रोडक्ट. जे माझे फॉलोअर्स सगळे बघतायत यूट्यूब चॅनलमधनं, आय वुड से ज्यांच्याकडे प्रोडक्ट नाहीत त्यांनी हे प्रोडक्ट उचलावे. दूसरा, देर इज नो सेकंड थॉट, यू शुड टेक दिस प्रोडक्ट फॉर मार्केटिंग. देन नेक्स्ट इज सर मिलेट्स बार. राईट. सर ह्याच्यामध्ये पण आपण चॉकलेटचं कोटिंग केलेलं आहे. ह्याच्यामध्ये पण सेम ज्वारी, बाजरी, नाचणी यूज करून आपण हा एक नवीन कन्सेप्ट आहे. आजकाल मार्केटमध्ये जे ह्याच्यामध्ये असतं म्हणजे जिमवाले किंवा त्याच्यासाठी पण हा बेस्ट आहे सर. कारण ह्याच्यामध्ये मिलेट्स आपण वापरलेले आहेत. सुपर.
सर प्राइस आहे? MRP खूप अफोर्डेबल आहे, जास्त MRPचे प्रोडक्ट्स नाहीत आपले. ही 65 MRP आहे सर, आणि हे 50 रुपीजला आहे, म्हणजे परवडण्यासारखं आहे. जसं की कॉम्पिटिटर्स पण ज्या आहेत बाकीचे आपण चॉकलेट्स वगैरे खातो ते अनहेल्दी असतात नॉर्मली, तर ह्याच्यामध्ये आपल्याला बेनिफिट्स असं आहे की चॉकलेट खाऊन डॉक्टरवर खर्च करण्यापेक्षा हे खाऊन निरोगी राहणं कधी पण चांगलं आहे. आणि सर हे न्यू कन्सेप्ट आहे. स्नॅक्समध्ये आपण कुरकुरे वेफर बिस्किट्स खातो, सो त्यासाठी आम्ही स्नॅक्समध्ये मिलेटचे क्रिस्पी आणलेले आहेत. ह्याच्यामध्ये पण सर फ्लेवर्स आहेत, मॅजिक मसाला, पिझ्झा मसाला आणि लाईम अँड मिंट. व्हेरी नाईस. तर दिस इज द इंटरनॅशनल थिंकिंग. जसं मी बघतो की जे आपले नमकीनवाले अनेक लोक ट्राय करतात नमकीनचं एक्सपोर्ट करण्याचे, पण त्यांचं ते होत नाही का, तर त्यांच्याकडे इंटरनॅशनल फ्लेवर्स नाही आहेत. इफ यू टॉक अबाउट लेज, तर लेजचे भारतातले फ्लेवर्स वेगळे आहेत आणि दुबईतले फ्लेवर सगळे वेगळे आहेत, कारण तिथल्या लोकांची टेस्ट वेगळी आहे. आय वुड से की दीज आर इंटरनॅशनल फ्लेवर. आणि एक गोष्ट म्हणजे सर, आपण इंडियामध्ये जी पॅकेजिंग करतोय सेम तीच पॅकेजिंग आपण आउट ऑफ इंडिया करतोय, म्हणजे एक्सपोर्टसाठी पण हे सेम पॅकेजिंग आहे. ऍक्च्युली आपण इथे मेन्शन पण केलेलं आहे. यस एक्झॅक्टली, ते दिसतंच आहे की सगळं अरेबिकमध्ये लिहिलेलं आहे ना. न्यूट्रिशन फॅक्ट्स इथे छापलेली आहे व्यवस्थित. तर ह्या सगळ्या गोष्टींचं खूप आपण काळजी घेतली पाहिजे. न्यूट्रिशन फॅक्ट्स आहेत ना, त्याच्यामध्ये किती कंटेंट आहे, काय कंटेंट आहे, ॲलर्जीज आहेत, इंग्लिशमध्ये आहे, अरेबिकमध्ये आहे. तर दिस इज व्हॉट इज द पॅकेजिंग. करेक्ट. तर ह्याच्यावरून ठरतं की तुम्हाला तुमचं प्रोडक्ट किती देशामध्ये लॉन्च करायचं. ह्याच्यावरून तो उद्योजक ठरवतो की ते इंग्लिशमध्ये छापू की स्पॅनिशमध्ये छापू की अरेबिकमध्ये छापू. पॅन इंडिया पॅकेजिंग हे, आणि हे सिम्पल आहे, फार अवघड नाही. एकदाच काम करायचं, परत परत काम नाही करायचं. त्याच्यासाठी वेगळं, त्याच्यासाठी वेगळं, गरजच नाही. एका पॅकेजिंगमध्ये हे पॅकेट कुठेही भारतात विका, नाही तर तुम्ही कुठल्याही देशात विका, गल्फ कंट्रीमध्ये, मिडल ईस्टमध्ये, हे चालणार 100%. तर आय थिंक दिस इज अ व्हेरी गुड एफर्ट, आणि प्रोडक्ट तर खूपच चांगले वाटले. ऑनलाईन पण आहेत सर, ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, इंडिया मार्टवरती पण आहे, डिस्टा मार्टवरती पण आपले प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. ओके. आता तुमची कंपनी सुरू होऊन किती वर्ष झाले? सर आपली कंपनी साधारणतः 7 वर्ष झाली. त्यानंतर मार्केटमध्ये आपण हळूहळू यायला लागलो. सरांनी जे स्टार्ट केलं त्याच्यामध्ये पहिल्यांदा फ्लेक्स होते, नंतरला मग बार्स आले, मिक्सेस आले. इथे मिक्सेस पण आहेत सर. आता नवीन चिला मिक्स म्हणून आम्ही लॉन्च केलं आहे जानेवारीमध्ये. अच्छा. हे असं चिला मिक्स. आता चिला खूप चालतात, थालपीठ आहे ना, हे लोक खूप वापरतात. लगेच ॲडॉप्टेबिलिटी इज दिस. ती मार्केटचा ट्रेंड काय आहे, काय आत्ता चालतंय, त्याच्यामध्ये इन्स्टंटली त्याच्यामध्ये काम करता आलं पाहिजे, तर मार्केटमध्ये काहीतरी आपल्याला रिस्पॉन्स मिळू शकतो. व्हेरी नाईस, गुड. आता तुम्ही बोललात की एक्सपोर्टबद्दल, की तुम्ही अनेक देशात एक्सपोर्ट करता. कुठं कुठं एक्सपोर्ट करता याबद्दल थोडं सांगता? सर आम्ही दुबईमध्ये करतोय, ओमनमध्ये करतोय, ऑस्ट्रेलियामध्ये करतोय, आणि तुर्कीमध्ये करतोय, आणि अजून पण आता आपलं अमेरिकामध्ये पण ऑफिस झालेलं आहे सर. क्या बात आहे. आता तुमचं किती आउटलेट्समध्ये हे प्रोडक्ट अवेलेबल आहे? सर 7,000+ आउटलेट्समध्ये आपण प्रेझेंट. हो, आणि सिटीजमध्ये आपलं स्वतःचं डिस्ट्रीब्युटर चॅनल पण आहे. आता पुणे मुंबईमध्ये कंपनी स्वतः डिस्ट्रीब्युटर करते. काही ज्या मेट्रो सिटीमध्ये त्याच्यामध्ये आपले वेअरहाऊसेस पण आहेत सर. अच्छा, हां, व्हेरी गुड. म्हणजे आणि किती मोठा सेटअप आहे कंपनीमध्ये, किती लोक काम करतात? सर आता साधारणतः 50 एम्प्लॉई आहेत. म्हणजे आता सेटअप थोडं हळूहळू वाढत चाललेलं आहे सर. आय थिंक दिस इज अ व्हेरी गुड एफर्ट्स. एका मराठी माणसानं पुण्यातून सुरुवात केलेली ह्या उद्योगाची. यू कॅन सी दिस इज द इंटरनॅशनल लेवल प्रोडक्ट, आय वुड से 100%. तर आपले जे व्ह्युअर्स बघतात चॅनलवरती, आमचे जे सहकारी आहेत, नवीन एक्सपोर्टर्स आहेत, किंवा जे बाकी फॉलोअर्स आहेत बाकी कंट्रीतनं जर तुम्ही पाहत असाल तर 100% हे प्रोडक्ट्स तुम्ही मागू शकता. तुम्ही तिथे डिस्ट्रीब्युशन पण करू शकता. तर तुमचे जे सेल्स टीम आहे, तर यू प्लीज कनेक्ट दॅम विथ अस. वी आर इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन. आमचं अनेक देशांमध्ये काम आहे. आपले अनेक 15 ते 20 देशांमध्ये आपले स्टुडंट्स आहेत की जे तिथे इम्पोर्ट एक्सपोर्टचं काम करतात. तर आम्हाला आवडेल की तुमच्या कंपनीबरोबर त्यांनी कोलॅबरेट करावं. ते तुमच्या कंपनीची ते फ्रँचायझी पण घेऊ शकतात किंवा तिथे मार्केटिंग पण करू शकतात. या ट्रेंड. आणि आम्हाला पण आता आमचं सेटअप वाढवायचं आहे. सो त्यासाठी आमचे ओनर जे आहेत ते पण त्यासाठी ट्राय करतात आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी जातात आहेत सर. अजून पण आम्हाला म्हणजे इतर कंट्रीमध्ये जर आमचं प्रोडक्ट पोहोचतं तर आम्हाला पण खूपच आनंदच होईल. आणि मेन म्हणजे सर आपले हे प्रोडक्ट्समध्ये ग्लुटन फ्री, हेल्दी, हाय फायबर, हाय प्रोटीन्स असे प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे जे ट्राय केल्यानंतरला सगळ्यांना हे प्रोडक्ट्स आवडणारच. 100%. म्हणजे मी जे टेस्ट केले आता तुम्हाला कळतं की हे खूप चांगले प्रोडक्ट आहेत. आणि कमी कालावधीमध्ये आपण सर म्हणजे एक्सपोर्ट करायला लागलोय. पॅन इंडियामध्ये सगळीकडे प्रोडक्ट्स आपले अवेलेबल झालेले आहेत. दिस इज अ बिग अचिव्हमेंट, आय वुड से. सो दिस इज द कॉल्ड प्रेझेंटेशन. बाकी इथे मिलेट्सवाले पण अनेक लोक आलेले आहेत, पण आय थिंक या लेवलला प्रेझेंटेशन, मार्केटिंग, ब्रँडिंग ह्याच्यावरती काम केलेलं आहे ते दिसतं. आणि जो प्रीमियम क्लास आहे, कारण मिलेट थोडे महाग आहे आता,
लोकांना ज्यांना हेल्थचे चॅलेंजेस आहेत हे खाणार आहेत आणि त्याचं कॉस्टिंग थोडंसं जास्त असतं, त्यामुळं त्याचं प्रेझेंटेशन पण तसंच पाहिजे, तरच तुम्हाला मार्केटमध्ये जागा मिळू शकेल, है ना. तर आय विश ऑल सक्सेस आणि खूप चांगलं तुमचं काम आहे. थँक्यू सर. तुम्ही चांगली माहिती दिली, तुमचा अभ्यास चांगला, तर कीप प्रमोटिंग मिलेट्स आणि वी आर ऑल्सो ओके सर, थँक्यू. होपिंग दॅट की इंडिया विल एक्सपोर्ट मिलेट्स मोर अँड मोर एव्हरी. ओके सर, थँक्यू सर.